चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनोस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आपल्या शाळेच्या वतीने पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन येत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच. आमच्या बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. सराव संच परीक्षेच्या आधी उपलब्ध करून दिला जाईल. रेकॉर्डेड स्वरूपात अनलिमिटेड व्ह्यू तुम्हाला व्हिडिओचे पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट 2-3 नाही जास्तीत जास्त सराव टेस्ट आमच्याकडून उपलब्ध करून दिले जाते. सर्व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा व त्याच्या लिंक आम्ही तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल वरती व टेलिग्राम चॅनल वरती देणार आहोत. त्या लिंकचाही वापर करून तुम्ही तुमचा लिंकचा सोडवलेल्या टेस्टचा निकाल पाहू शकता. इतर विद्यार्थ्यांचाही निकाल तुम्ही तिथे पाहू शकता. तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स दिले जातील, त्याचे प्रिंट काढून तुम्ही त्याचाही अभ्यास करू शकता. पहा, संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आम्ही आपणास देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचंय, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. मला बरेचसं जाणवतं पहा, बरेच जण युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ पाहतात, आपण शेअर केले व्हिडिओ पाहतात, परंतु त्याला जॉईन करत नाहीत, त्याला सबस्क्राईब करत नाहीत. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही किंवा बेल आयकॉनला क्लिक केलं नाही तर तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळणार नाही. जर तुम्हाला लाईव्ह तासिका करण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम चॅनल ऍप घ्या आणि त्याच्यावरती लिंक वरती दाबून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. तुम्ही त्याचा वापर करून जास्तीत जास्त अभ्यास करू शकता. आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चरचे फीस आकारणी करणारे 5,000 पर्यंत फी घेणारे क्लासेस अकॅडमी आम्हाला भेटले, परंतु लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तासिका घेणारे 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे क्लासेस प्लस अकॅडमी आम्हाला भेटले. परंतु आम्ही आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपल्याला अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. तरी या फ्री सुविधेचा इयत्ता 4थी आणि 5वी मध्ये शिकत असल्यास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्रवेशासाठी असणारी 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलं आहे. भाषा विषयामध्ये आपल्याला 4 उतारे, 20 प्रश्न आणि 25 गुण आहेत. जवाहर नवोदय प्रवेशासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उताऱ्यापेक्षा जास्त अभ्यास करता येत नाही, परंतु आमच्या या तासिकेच्या माध्यमातून तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, ज्याचा सराव करून आपण पैकीचे पैकी गुण घेणार आहोत. त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला आमच्याकडून उपलब्ध मिळतील. महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी, ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या युट्यूब चॅनलचा, या फ्री सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. मी सोमनाथ सोनवणे आज जवाहर नवोदय उतारा क्रमांक 103 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 103 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला दिलेले उतारे आणि तुम्ही दिलेले ऑनलाईन सराव टेस्ट जर वेळोवेळी सोडवल्या, जोपर्यंत आपल्याला पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत वारंवार सोडवा. जर तुम्ही हे 200 उतारे सोडले तर तुमचा भाषा विषयातला एकही मार्क जाणार नाही. आपलं फक्त व्याकरणाचा अभ्यास करणं बाकी राहील. व्याकरणाचा अभ्यासाचे वेगळ्या तासिका आपण घेणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी स्क्रीनवरती उतारा क्रमांक 103 अगदी सोपा आणि यावरील प्रश्नही अगदी तुम्हाला सोपे जाणार आहेत, कारण तुमचा सराव भरपूर झाला आहे. 100 पेक्षा जास्त उतारांचा तुमचा सराव झाल्यामुळे तुम्हाला हे उतारे अगदी सोपे जायला लागले. असाच सराव बाकी विद्यार्थ्यांनी, युट्यूबच्या ऑफलाईन मध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सर्व व्हिडिओ पाहून त्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेला आहे, त्या लिंक वरती जाऊन ते सोडवत चला, जेणेकरून आपला हा उतारा समजला का नाही आपल्याला स्वतःचं मूल्यमापन स्वतःला करता येईल. डिस्क्रिप्शन मधल्या लिंकचा वेळोवेळी उपयोग करा. विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 103 तुमच्यासाठी स्क्रीनवरती उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
अभिनंदन शोयब, अभिनंदन प्रशांत, अभिनंदन कृष्णा, तुमचं वाचून झालंय, खूप अभिनंदन तुमचं. चला, ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय त्यांचं अभिनंदन. मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील आपले प्रश्न चुकणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी कमी आहेत आपल्या लाईव्ह तासिकेला. त्यांना वाटतंय 8 वाजता तास चालू होईल, त्यांना फोन करून जॉईन करायला सांगा. जे जॉईन नाही त्यांना तासिका जॉईन करायला सांगा. चला, तोपर्यंत मी उत्तर वाचतो, तुम्ही तो फोन लावा. उत्तरा क्रमांक 103. सीमा म्हणजे एक पिल्लू होते. ती फार गोड होती. आशाला ती एका पार्कमध्ये सापडत असलेली सापडली होती. जेव्हा तिने उचलून घेतलं तेव्हा पिल्लू रडायचे थांबले आणि तिच्याकडे पाहू लागले. आशाला तिचे असे बघणे आवडले आणि तिने तिला घरी घेऊन जायचे ठरवले. तिच्या आईनेही या बेताला संमती दिली. त्या दोघींनी तिचे नाव सीमा ठेवले आणि तिला त्या आनंदाने घरी घेऊन आल्या. अजून त्या पिल्लाला कोणी शिकवलेले नव्हते, म्हणून आशाने विचार केला की त्याला शिकवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती सीमाला बाहेर घेऊन गेली आणि तिला काही गोष्टी शिकवल्या. शिकवणाऱ्याला थोडे कठोर व्हावेच लागते. त्यामुळे जेव्हा तिने ऐकले नाही तेव्हा आशाने तिला शिक्षा केली आणि तेव्हा तिने मनाप्रमाणे करून दाखवले. तेव्हा तिला बक्षीस दिले. एकंदरीत शिकवणे काही अवघड नव्हते. एका आठवड्यात सीमा म्हणजे एक चांगला सभ्य पिल्लू बनून गेली. सीमा नावाचं एक पिल्लू होतं आणि कुणाला सापडलं होतं ते? कुणाला सापडलं होतं पार्कमध्ये? कुणाला सापडलं होतं? आशाला, नाही का नाही? आशा आणि तिची आई पार्कमध्ये गेली असता त्यांना ते एक पिल्लू तिथं सापडलं होतं आणि त्यांनी त्या पिल्लाला घरी आणलं. तिचं नाव सीमा ठेवलं आणि सर्वजण आईनी आणि सीमानी त्या पिल्लाला शिकवलं. आणि शिकवल्यानंतर ते पिल्लू सुरुवातीला आपल्याला पण काही शिकायचं असलं का सुरुवातीला कंटाळा येतो, आळस येतो, आपल्याला नकोसं वाटतं. आपले आई वडील आपल्या बळजबरी तास करायला लावतात. आपल्याला वाटतं कशाला उद्योग लावलाय आमच्या मागे, बरं होतं सुट्ट्या गावाला आल्या होत्या, मामाच्या गावाला, मावशीच्या गावाला, परंतु तरी तुम्ही अभ्यास करताय. आई वडिलांच्या धाकाने म्हणा किंवा तुमच्या स्वयंस्फूर्तीने म्हणा, मलाही खूप आनंद वाटतो. चला, उत्तरा क्रमांक 103 वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न पहिला. आशा सीमाला घरी घेऊन आली कारण तिला. आशा सीमाला घरी घेऊन आली कारण तिला. पर्याय एक, तिची दया आली. पर्याय बी, तिचे बघणे आवडले. पर्याय सी, कुत्रीची आवड होती. आणि पर्याय डी, एक पिल्लाची गरज होती. काय योग्य उत्तर? सीमा नावाची एक छोटी कुत्र्याची पिल्ली होती. ती बागेमध्ये पार्कमध्ये रडत बसली होती. तिला सीमा आणि तिची आई घरी घेऊन आली होती. तर आशा सीमाला घरी घेऊन आली कारण. का आली सांगा बरं. पर्याय एक, तिची दया आली. तिला त्या सीमाची दया आली. तिचं बघणं तिला आवडलं. सीमाने त्याने आशाकडे जे बघितलं तिला ते आवडलं. कुत्र्याची आवड होती. आशाला कुत्र्याची आवड होती म्हणून तिने सीमाला घरी आणलं. की तिला एका पिल्लाची गरज होती. म्हणजे त्यांच्या घरी घराचं राखण करण्यासाठी तिला कुत्र्याच्या पिल्लाची एक गरज होती म्हणून तिने तिला घरी आणलं होतं का? चला, प्रशांत बी उत्तर देतोय. कृष्णा सानखाडे बी उत्तर. अनुष्का थोरवे बी उत्तर. प्रश्न म्हणतोय वरून तिसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर बघा. आशाला तिने तिचे असे बघणे आवडले आणि तिला ती घरी घेऊन जायचे ठरवले. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन प्रयोग, अभिनंदन. तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी देत आहे. अगदी सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलंय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर टाकलंय. सर्वांचंच बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला, पहिला प्रश्न. आशा सीमाला घरी घेऊन आली कारण तिला. योग्य उत्तर पर्याय बी उत्तर दिलेल्या सर्वांचंच अभिनंदन. चला, तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवर. तिने ऐकले नाही. तिने म्हणजे कोण? तिने ऐकले नाही.
तिने म्हणजे कोण? पर्याय ए आशाने, पर्याय बी आशाच्या आईने, पर्याय सी पिल्लाने आणि पर्याय डी गोष्ट सांगणारीने. पहा योग्य उत्तर तिने ऐकले नाही. प्रश्न दुसरा, तिने म्हणजे कोण? या उत्तरामध्ये तिने ऐकले नाही अशी ओळ आलेली आहे आणि ती तिने ऐकले नाही म्हणजे ती म्हणजे कोण? तर तिने म्हणजे कोण? तर पर्याय ए आशाने, म्हणजे आशाने ऐकलं नाही का? पर्याय बी आशाच्या आईने ऐकलं नाही का? पर्याय सी त्या पिल्लाने ऐकलं नाही का? आणि पर्याय डी गोष्ट सांगणार आहे, ज्यांनी सीमाची आई आणि कुत्र्याचं पिल्लू याच्याबद्दल गोष्ट सांगितली त्या गोष्ट सांगणाऱ्याने ऐकलं नाही का? चला योग्य उत्तर द्या. प्रश्न दुसऱ्याचं थोडा विचार करून उत्तर द्यावं लागणार आहे तुम्हाला. तिने म्हणजे कोण? प्रशांत बी उत्तर देतोय बा आशाच्या आईने. मला नाही वाटत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर प्रश्न समजलाय, कारण बऱ्याच जणांचे उत्तर चुकीचे यायला लागले. तर तिने म्हणजे कोण? पहा खालून चौथ्या ओळीमध्ये वाचा बघा. त्यामुळे जेव्हा तिने ऐकले नाही तेव्हा आशाने तिला शिक्षा केली. आता यामध्ये तुम्हाला उत्तर सापडेल बा. खालून चौथ्या ओळीमध्ये ज्यामुळे जेव्हा तिने ऐकले नाही तेव्हा आशाने तिला शिक्षा केली. म्हणजे आशा कुणाला शिकवत होती रे? कुणाला शिकवत होती आशा? मग तिनेच ऐकलं नाही ना, म्हणून तिने शिक्षा केली. मग ती कोण होतं? चला योग्य उत्तर टाका. त्यामुळे जेव्हा तिने ऐकलं नाही तेव्हा आशाने तिला शिक्षा केली. चला योग्य उत्तर प्रशांत आशाने म्हणतोय. तुम्हाला प्रश्नच समजला नाही याचा अर्थ पहा. त्यामुळे जेव्हा तिने ऐकलं नाही म्हणजे आशाने सांगितलं असेल आणि कुणीतरी ऐकलं नसेल ना, तर ती कोण होतं? न ऐकणारी होती कुत्री, कुत्र्याचं पिल्लू होतं. पहा तुम्हाला प्रश्न समजला नाही त्यामुळं तुम्हाला उत्तर टाकता येणार. प्रश्न दुसरा, तिने ऐकलं नाही, तिने म्हणजे कोण? तर योग्य उत्तर आहे पर्याय सी पिल्लाने. कृष्णा खाडे सी उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलंय त्यांचं अभिनंदन. तिने ऐकलं नाही म्हणजे आशा आणि आशाच्या आईने त्या कुत्रीला घरी आणलं होतं आणि आशाने त्या कुत्रीच्या पिल्लाला शिकवायसाठी पार्क मध्ये घेऊन गेली होती आणि त्यावेळेस ती बोलली होती तिने ऐकलं नाही म्हणून तिला शिक्षा केली. म्हणजे कुणी ऐकलं नाही तर कुत्रीने ऐकलं नाही, त्या कुत्र्याच्या पिल्लाने ऐकलं नाही म्हणून कुत्र्याच्या पिल्लाला आशाने शिक्षा केली आणि नंतर त्या कुत्र्याच्या पिल्लाने सर्व कृती करून दाखवल्या. चला सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी सी उत्तर दिलं नव्हतं त्यांनी परत एकदा हे उत्तर सोडवून पहा, म्हणजे तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत जाता येईल. प्रश्न तिसरा, बक्षीस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? प्रश्न तिसरा, बक्षीस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पर्याय ए प्रोत्साहन, पर्याय बी शिक्षा, पर्याय सी भेट आणि पर्याय डी रागवणे. चला बक्षीस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पर्याय ए प्रोत्साहन, पर्याय बी शिक्षा, पर्याय सी भेट आणि पर्याय डी रागवणे. चला योग्य उत्तर टाईप करा. बक्षीसच्या विरुद्धार्थी शब्द या व्याकरणामध्ये वरचा प्रश्न असल्यामुळे उतार्यात शोधायचा प्रयत्न करायचा नाही. प्रश्न दुसरा, साक्षी खाडे सी उत्तर देते भेट. बक्षीसच्या विरुद्धार्थी भेट कसं होऊ शकतं? कृष्णा भेट, बक्षीसच्या विरुद्धार्थी भेट. प्रशांत बी उत्तर देतोय बक्षीसच्या विरुद्ध शिक्षा. अनुष्का ए उत्तर, बक्षीसच्या विरुद्धार्थी प्रोत्साहन. पहा याचा अर्थ तुमचा व्याकरणावरचे प्रश्न चुकताय. चला योग्य उत्तर टाईप करा. बक्षीस, जर आपल्याला एखाद्या खेळात बक्षीस मिळालं, जर आपल्याला एखाद्या खेळात बक्षीस नाही मिळालं तर त्याच्या विरुद्ध काय मिळतं आपल्याला? शिक्षा मिळते. काय मिळते? शिक्षा. बरोबर आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो? चला बक्षीसच्या विरुद्धार्थी शब्द आहे शिक्षा.
चला, ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांनी दुसरं उत्तर दिलं होतं त्यांनी विरुद्धार्थी शब्दाचा जास्तीत जास्त सराव करा. साक्षी खाडे बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर. बाकी सर्वांचं जे उत्तर चुकलं होतं त्यांनी विरुद्धार्थी शब्दांचं वाचन करा, जेणेकरून परत असे प्रश्न आले तर आपले याचे गुण जाणार नाहीत. प्रश्न तिसरा, बक्षीस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 103 मधील पुढचा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न चौथा, पिल्लाचे नाव सीमा कोणी ठेवलं? पिल्लाचे नाव सीमा कोणी ठेवलं? पर्याय आशाने, पर्याय बी तिच्या आईने, पर्याय सी आशाने व तिच्या आईने आणि पर्याय डी आशाच्या मैत्रिणीने. पहा, पिल्लाचे नाव कोणी ठेवलं? चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे ओळ क्रमांक 4. ओळ क्रमांक 4. प्रयोग दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. एवढ्या उशिरा का दिलं? तर प्रशांत चौथ्या प्रश्नाचं उत्तर ए देतोय, म्हणजे प्रशांतनी ती ओळ वाचलीच नाही, डायरेक्ट उत्तर टाकायला सुरुवात. तुम्हाला मी अजूनही सांगतोय, चौथी ओळ वाचा. चौथी ओळ वाचल्यानंतर तुम्हाला त्याचं योग्य उत्तर कळेल. तुम्ही उत्तर न वाचता, ओळी न वाचता, उतारा न वाचता उत्तर टाकता, असे अंदाजे उत्तर देण्याची सवय अगदी धोकादायक असते विद्यार्थी मित्रांनो. उतार्यातील ती ओळ सापडायची, ओळीखाली खूण करायची, प्रश्नाच्या पर्यायाला खूण करायची बरोबरची आणि नंतर उत्तर पत्रिकेतल्या प्रश्न क्रमांकाच्या पर्यायाला गोल करायचं. चौथ्या ओळीमध्ये जर उत्तर सांगितलं तरी तुमचं उत्तर चुकतं, याचा अर्थ तुम्ही न वाचता उत्तर टाकता, हे चुकीचं आहे. प्रयोग सी उत्तर, प्रशांत सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर. चला, बाकी विद्यार्थ्यांनी उत्तर टाका. लाईव्ह तासिकेला भरपूर विद्यार्थी आहेत, कमेंट करणारे खूप कमी आहेत. साक्षी खाडे सी उत्तर. चला, सर्वच विद्यार्थ्यांचं आता उत्तर बरोबर आलं आहे. ज्यांनी ज्यांनी ती ओळ वाचली त्यांना ते उत्तर कळलं आहे. प्रश्न चौथा, पिल्लाचे नाव सीमा कोणी ठेवलं? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. पर्याय सी मध्ये उत्तर आहे आशाने व तिच्या आईने त्या पिल्लाचे नाव सीमा ठेवलं होतं. पहा, इथं ओळ क्रमांक 4 मध्ये असं आलंय, त्या दोघींनी तिचे नाव सीमा ठेवले. त्या दोघींनी म्हणजे कोणती? जिने त्या कुत्र्याच्या पिल्लाला पार्क मधून घरी आणलं होतं. कुणी आणलं होतं? आशाने आणि तिच्या आईने. म्हणजे त्या दोघींनी म्हणजे आशाने आणि तिच्या आईने त्या पिल्लाचं नाव सीमा ठेवलं. योग्य उत्तर सी. सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न 5वा, मनाप्रमाणे करून दाखवले टिंब यावरील पुढीलपैकी कोणते शब्द बरोबर आहेत? मनाप्रमाणे करून दाखवले. पर्याय आज्ञापालन, पर्याय बी प्रदर्शन, पर्याय सी अनुकरण आणि पर्याय डी उचलणे. मनाप्रमाणे करून दाखवले. काय करून दाखवलं मनाप्रमाणे? चला, शेवटचा प्रश्न, थोडा विचार करायला लावणारा प्रश्न. प्रश्न 5वा, मनाप्रमाणे करून दाखवले याकरिता पुढीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे? त्याला मनाप्रमाणे काय करून दाखवलं? कृष्णा खाडे ए उत्तर देतोय. प्रयोग ए उत्तर, आज्ञापालन. चला, तुम्ही ए आणि सी मध्ये कन्फ्यूज आहात. ए आणि सी मध्ये कन्फ्यूज आहात तुम्ही सर्वजण. ए टाकायला लागलात. आज्ञापालन म्हणजे आपण सांगितलेले आज्ञेचं पालन करणे आणि अनुकरण. जो कोणी शिकवत असतो, समजा आपल्याला कबड्डी शिकवणारा, खो खो शिकवणारा किंवा आपल्याला सायकल शिकवणारा आधी आपल्याला करून दाखवतो आणि नंतर आपण ती कृती करतो, म्हणजे आपण त्या कृतीचं अनुकरण करतो. काय करतो? कुत्र्याच्या पिल्लाला कशी उडी मारायची, आधी आशाने ती उडी मारून दाखवली असेल, ते पाहून त्या कुत्र्याच्या पिल्लाने उडी मारली असेल, म्हणजे त्या कुत्र्याच्या पिल्लाने काय केलंय? तर आशाचं अनुकरण केलंय. आज्ञापालन म्हणजे काय? सरांनी सांगितलं पाणी भरून आण, म्हणजे मुलांनी जाऊन पाणी भरून आणलं. आईने सांगितलं जेवायला बसताना हात धुवून घे,
म्हणजे आईने दिलेली आज्ञा मुलांनी पाळली. मग आईने हात धुतले होते का त्यावेळेस? तर नाही. आईने फक्त काय दिली होती? आज्ञा दिली होती. पण जर आपण वडिलांनी हात धुताना पाहून मुलांनीही हात धुतले आणि जेवायला बसला, म्हणजे वडिलांचं मुलांनी काय केलं? ते अनुकरण केलं. म्हणजे ज्याप्रमाणे आशा शिकवत होती त्या शिकवलेल्या गोष्टीचं त्या कुत्रीच्या पिल्लाने अनुकरण केलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं आज्ञापालन आणि अनुकरण शब्दातला फरक जर कळाला नसता तर आपले सगळे मार्क पाण्यात गेले असते. त्यामुळं आपल्याला शब्दाचा अर्थ समजणं खूप गरजेचं आहे. प्रश्न 5वा, मनाप्रमाणे करून दाखवणे. यातील पुढीलपैकी योग्य शब्द बरोबर आहे. पर्याय सी अनुकरण. चला, सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी परत एकदा याचा अभ्यास करा, टेस्ट सोडवा, जेणेकरून तुमचे उत्तर बरोबर येतील. चला, उत्तर क्रमांक 103 आपला इथं पूर्ण होत आहे. खूप खूप अभिनंदन. अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअपचा चॅनल फॉलो करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, जे अद्याप रेकॉर्डेड व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब केलेले नाही, बेल आयकॉनला क्लिक केलं नाही, त्यांना लाईव्ह तशाची नोटिफिकेशन मिळणार नाही. ज्यांना शिकण्याची इच्छा असेल, ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल, त्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तशाचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्या ठिकाणी सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. चला तर जाऊया आपण